नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली वंदना कटारिया खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हॉकी। ही बघा, ही आहे वंदना कटारिया आणि भारताची महिला हॉकी दिग्गज खेळाडू आहे। 2 एप्रिल 2025 या दिवशी तिने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे, त्यामुळे सुद्धा ही चर्चेमध्ये होती। सोबतच ही बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची राजदूत देखील राहिलेली आहे आणि 2022 मध्ये या वंदना कटारियाला पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 वंदना कटारिया ही भारताची हॉकीपटू आहे किंवा हॉकी या खेळाशी संबंधित खेळाडू आहे। पुढचा प्रश्न, प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। हे बघा, हे होते मनोज कुमार, प्रसिद्ध अभिनेते आणि यांचं नुकतेच वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेलं आहे। त्यांनी विशेषतः देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती केली, त्यामुळे त्यांना भारत कुमार या नावाने देखील ओळखलं जात होतं। त्यांचं मूळ नाव होतं हरिकृष्ण गिरी गोस्वामी। हरिकृष्ण गिरी गोस्वामी हे त्यांचं मूळ नाव असून त्यांना भारत सरकारकडून 1992 मध्ये 92 या वर्षामध्ये पद्मश्री आणि 2015 या वर्षामध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, त्याचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेलं आहे। नेक्स्ट, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने नुकताच मित्रा विभूषण हा पुरस्कार दिला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीलंका। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका सरकारने नुकताच भारत व श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यातील व दोन्ही देशातील सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी श्रीलंकेचा प्रतिष्ठित मित्रा विभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। हा पुरस्कार त्यांना कोणत्याही देशाकडून किंवा विदेशी राष्ट्राकडून देण्यात आलेला आतापर्यंतचा 22वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ठरलेला आहे आणि मित्रा विभूषण हा पुरस्कार श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून त्याची सुरुवात 2008 या वर्षामध्ये झालेली आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 श्रीलंका। श्रीलंका मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे श्रीलंका। राजधान्या 2 आहेत, एक आहे कोलंबो, दुसरी आहे श्री जयवर्धनेपुरे कोट्टा। राष्ट्रपती आहेत अनुराग कुमार दिशानायके। सध्या पंतप्रधान आहेत हरिनी अमर सूर्या किंवा अमर सूर्या आणि चलन किंवा करन्सी आहे श्रीलंकन रुपया। प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोहसिन नकवी। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांची नुकतीच पुढील 2 वर्षासाठी आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांनी 3 एप्रिल 2025 या दिवशी श्रीलंकेचे शम्मी सिल्वा यांची जागा घेतलेली आहे आणि आशियाई क्रिकेट परिषद ही आशियातील क्रिकेट खेळाचा प्रचार आणि विकास करण्यासाठी 1983 मध्ये स्थापन झालेली एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 28 एप्रिल। राज्यातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला होता आणि हा अधिनियम 28 एप्रिल 2015 या दिवशी अंमलात आला होता। यामुळे आता महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 28 एप्रिल हा दिवस राज्यात किंवा राज्य सेवा हक्क दिन किंवा नुसता सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 28 एप्रिल हे याचं बरोबर उत्तर असेल। नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पूनम गुप्ता। पूनम गुप्ता यांची नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांची नियुक्ती जानेवारी 2025 मध्ये राजीनामा दिलेल्या मायकल पात्रा यांच्या जागेवर झालेली आहे। RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 या दिवशी। मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी। सध्या गव्हर्नर संजय मल्होत्रा हे RBIचे 26वे गव्हर्नर आहेत आणि 4 डेप्युटी गव्हर्नर, त्यामध्ये पहिले आहेत M राजेश्वर राव, दुसरे आहेत स्वामीनाथन जानकीरमन, तिसरे आहेत T रविशंकर आणि चौथ्या बनलेल्या त्या पूनम गुप्ता या RBIच्या नुकत्याच डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्त झालेल्या आहेत। पर्याय क्रमांक 2।
पुढचा प्रश्न, हितेश गुलिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॉक्सिंग. हितेश गुलिया हा भारताचा बॉक्सर आहे किंवा बॉक्सिंग या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 किंवा वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 आयोजन नुकतंच 31 मार्च ते 5 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये ब्राझीलमध्ये करण्यात आलेला आहे आणि यामध्ये भारताने 1 सुवर्णपदक, 1 रौप्य पदक व 4 कांस्य पदकांसह एकूण 6 पदक जिंकलेले आहेत. त्यामध्ये हा हितेश गुलिया याने सुवर्णपदक जिंकलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बॉक्सिंग हे याचं बरोबर उत्तर असेल आणि हितेश गुलिया बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच भारतीय बॉक्सर देखील बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कालावधी भारतात पोषण पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 एप्रिल ते 22 एप्रिल. 8 एप्रिल ते 22 एप्रिल हा कालावधी भारतामध्ये पोषण पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे किंवा येत आहे. याचा शुभारंभ भारताच्या केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. एप्रिल 2025 ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक नुकतीच कोठे संपन्न झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्राझील. ब्राझीलमध्ये ब्राझिलिया या ठिकाणी नुकतीच ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक, जी आतापर्यंतची 11वी बैठक होती, ही संपन्न झालेली एप्रिल 2025 ब्रिक्स म्हणजे BRICS. ब्रिक्स हे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे. या संघटनेची स्थापना या देशाच्या किंवा या गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परातील आर्थिक सहकार्य मजबूत करणे व आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे यासाठी 2009 झाली होती. 2009 यामध्ये फक्त ब्राझील, रशिया, इंडिया, चायना हे 4 देश होते. 2010 यामध्ये साऊथ आफ्रिकाला यामुळे याचं नाव ब्रिक्स केलं. त्यानंतर आता इराण, इजिप्त, इथिओपिया, UAE हे 2024 सदस्य बनलेत या ब्रिक्सचे आणि इंडोनेशिया हा देश लेटेस्ट किंवा 2025 या ब्रिक्सचा सदस्य देश बनलेला आहे. सध्या ब्रिक्सचे अध्यक्षपद जे आहे ते ब्राझील या देशाकडे, हे देखील लक्षात ठेवा. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ब्राझील. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध कथक नृत्यांगना कुदुमिनी लाखिया यांचे नुकतंच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2025. ह्या बघा, ह्या होत्या कुमुदिनी लाखिया, एक प्रसिद्ध कथक नृत्यांगना व कंदव या नृत्य केंद्राच्या त्या संस्थापक होत्या. याचं नुकतंच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद या ठिकाणी 1967 भारतीय नृत्य आणि संगीताला प्रेरणा व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कदंब स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिक ही संस्था स्थापन केली होती आणि याच कुमुदिनी लाखिया यांना भारत सरकारने 1987 या वर्षामध्ये पद्मश्री, 2010 पद्मभूषण आणि 2025 पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, RBIचा सध्याचा रेपो रेट दर्शवणारा पर्याय निवडा. याचं बरोबर उत्तर आहे, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 6%. RBIची नुकतीच पतधोरण समितीची बैठक संपन्न झालेली आहे. या समितीचे अध्यक्ष होते RBIचे सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि RBIने रेपो रेटमध्ये सलग दुसऱ्यांदा 0.25% कपात केली आहे. त्यामुळे आता RBIचा सध्याचा रेपो रेट झालेला आहे 6% आणि रिव्हर्स रेपो रेट आहे 3.25%. रेपो रेट विचारलं तर 6%, रिव्हर्स रेपो रेट असेल 3.25%. सोबतच RBIने या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पर्याय क्रमांक 1 RBIची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 या दिवशी. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा, हे आताचे RBIचे 26वे गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न, बिमस्टेक देशांच्या कृषी मंत्र्यांची दुसरी बैठक नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशात संपन्न झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेपाळ. बिमस्टेक देशांच्या कृषी मंत्र्यांची तिसरी बैठक किंवा तिसरं संमेलन जे आहे ते नुकतंच नेपाळमध्ये 9 एप्रिल 2025 या दिवशी संपन्न झालेलं आहे. यामध्ये भारताकडून भारताचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले होते. इथे बिमस्टेकचा उल्लेख आलेला आहे. बिमस्टेक स्पेलिंग आहे BIMSTEK
BEC लॉंग फॉर्म होतो द बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. बिमस्टेकचा लॉंग फॉर्म आहे द बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. ही किंवा बिमस्टेक ही 7 दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. यामध्ये भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका व थायलंड हे देश सदस्य देश आहेत. या बिमस्टेकची स्थापना झालेली आहे 6 जून 1997 या दिवशी. मुख्यालय आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी आणि सध्या या बिमस्टेकचं अध्यक्षपद आहे बांगलादेश या देशाकडे. आणि या बिमस्टेक देशांची जी 6वी शिखर परिषद होती ती देखील काही दिवसापूर्वी संपन्न झालेली आहे. ती थायलंडमध्ये झाली होती 2 ते 4 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये. आणि आता या बिमस्टेकच्या कृषी मंत्र्यांची 3री बैठक आहे, तिचं संमेलन नुकतंच नेपाळमध्ये संपन्न झालेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची नुकतीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रवीण परदेशी. प्रवीण परदेशी 1995 बॅचचे आता रिटायर्ड IAS अधिकारी आहेत. सेवानिवृत्त ज्येष्ठ संधी अधिकारी होते आणि किंवा आहेत आणि यांची आता नुकतीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या ते मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी आणि बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी अध्यक्ष म्हणून देखील काम करत आहेत. उत्तर असेल नुकतीच प्रवीण परदेशी यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार पवन आणि सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करणारा भारत जगातील कितवा सर्वात मोठा देश बनला आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसरा. नुकताच ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रेव्हेन्यू 2025 नावाचा एक रिपोर्ट एम्बर या संस्थेकडून प्रसिद्ध झालेला आहे आणि यामध्ये किंवा या अहवालानुसार या रिपोर्टनुसार भारत पवन आणि सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करणारा जगातील 3रा सर्वात मोठा उत्पादक देश बनलेला आहे. यामध्ये भारताने जर्मनीला मागे टाकत 3रं स्थान प्राप्त केलेलं आहे. पहिल्या क्रमांकावर किंवा पहिले 2 क्रमांकावर अमेरिका, चीन आहे, त्यानंतर भारत, त्यानंतर जर्मनीचा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विनीत जोशी. भारताच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच विनीत जोशी यांची विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. सध्या हे विनीत जोशी जे आहेत ते उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि यांच्यापूर्वी जगदीश कुमार हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते. ते रिटायर झाल्यामुळे यांच्या जागेवर आता या विनीत जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विनीत जोशी हे 1992 बॅचचे रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत आणि विद्यापीठ अनुदान आयोग किंवा UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ही भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. हिची स्थापना सार्जंट समितीच्या शिफारशीनुसार 28 डिसेंबर 1953 या दिवशी झाली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि आता अध्यक्ष बनले ते विनीत जोशी. नेक्स्ट खालीलपैकी कोणते राज्य हिंदू फोबिया विरोधात विधेयक सादर करणारे पहिले अमेरिकन राज्य बनले आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जॉर्जिया. जॉर्जिया राज्य हिंदू फोबिया विरोधात विधेयक सादर करणारं पहिलं अमेरिकेतलं किंवा अमेरिकन राज्य बनलेलं आहे. या विधेयकाच्या माध्यमातून जॉर्जियामध्ये हिंदू विरोधी भेदभावाला कायद्याच्या चौकटीमध्ये आणण्याचं काम केलं जाणार आहे आणि या विधेयकाला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्ही पक्षांनी पाठिंबा दर्शवला असून हिंदू धर्मियांवरील पूर्वग्रह, द्वेष आणि अन्यायाला रोखण्यासाठी जॉर्जिया राज्याने उचललेलं हे पाऊल अमेरिकेतील हिंदू समुदायासाठी महत्त्वाचं मानलं जात आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 जॉर्जिया. नेक्स्ट स्काय ट्रॅक्स बेस्ट एअरपोर्ट इन वर्ल्ड 2025 या यादीनुसार जगातील सर्वोत्तम 100 विमानतळामध्ये भारतातील किती विमानतळाला स्थान देण्यात आलं आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. स्काय ट्रॅक या आंतरराष्ट्रीय विमान प्रवास रेटिंग संस्थेने नुकताच स्काय ट्रॅक्स बेस्ट एअरपोर्ट इन वर्ल्ड 2025 नावाचा रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे आणि या रिपोर्टनुसार सिंगापूरचं चांगी विमानतळ हे जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलेलं आहे. हे 13व्यांदा जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलेलं आहे आणि टॉप 100 चांगल्या विमानतळामध्ये किंवा सर्वोत्तम विमानतळामध्ये भारतातील 4 विमानतळाला या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली हे 32व्या क्रमांकावर आहे. बेंगलुरूतील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ 48व्या क्रमांकावर आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद हे 56व्या क्रमांकावर आहे आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 73व्या क्रमांकावर राहिलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न स्त्री
शिखर संमेलन 2025 नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हैदराबाद. स्त्री STREE स्त्री शिखर संमेलन 2025 जे आहे ते 15 एप्रिल 2025 या दिवशी हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. हे शिखर संमेलन महिलांच्या सुरक्षा, संरक्षण आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणं या उद्देशाने आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या संमेलनामध्ये वकील, पत्रकार, आरोग्य विशेषज्ञ, महिलांची सुरक्षा संबंधित विशेषज्ञ आणि उद्योजक सहभागी होणार आहेत. उत्तर असेल हे स्त्री शिखर संमेलन 2025 हे नुकतंच 15 एप्रिल 2025 या दिवशी हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्लोवाकिया. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नुकत्याच स्लोवाकिया आणि पोर्तुगाल या देशांच्या 4 दिवसीय दौऱ्यावर गेल्या होत्या आणि या दरम्यान त्यांना स्लोवाकियाच्या नित्रा या शहरामध्ये स्थित असलेल्या कॉन्स्टंटाईन दी फिलॉसॉफर युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीद्वारे मानद डॉक्टरेट ही उपाधी देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना ही उपाधी त्यांचं उल्लेखनीय सार्वजनिक सेवा कार्य, सामाजिक न्यायाबाबतची त्यांची प्रतिबद्धता, शिक्षण, महिला सशक्तीकरण व सांस्कृतिक संरक्षण यातील योगदानासाठी देण्यात आलेले आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 स्लोवाकिया. स्लोवाकिया मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे स्लोवाकिया हा देश. याची राजधानी आहे ब्रॅटिस्लावा. सध्या पंतप्रधान आहेत प्रेसिडेंट राष्ट्रपती आहेत पीटर पेलिग्रिनी. पंतप्रधान आहेत रॉबर्ट फिको आणि चलन आहे युरो. यासोबतच लक्षात ठेवा की द्रौपदी मुर्मू किंवा द्रौपदी श्यामचरण मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. त्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये जन्मलेल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती देखील आहेत. आत्तापर्यंत राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत भारताच्या. जर असं विचारलं की भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण, तर त्या असतील प्रतिभा पाटील. प्रतिभा पाटील या भारताच्या 12व्या राष्ट्रपती होत्या 2007 ते 2012 या दरम्यान. आतापर्यंत सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती देखील याच आहेत द्रौपदी मुर्मू आणि द्रौपदी मुर्मू या अनुसूचित जमातीच्या पहिल्या व्यक्तीच्या भारताच्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत. नेक्स्ट, 2028च्या ऑलिम्पिक खेळाचं आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉस एंजेलिस. 2028मध्ये लॉस एंजेलिस या ठिकाणी ऑलिम्पिक खेळाचं आयोजन करण्यात येणार आहे. सध्या हा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे कारण 2028च्या लॉस एंजेलिस या ठिकाणी होणाऱ्या ऑलिम्पिक खेळामध्ये पहिल्यांदाच आता क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ॲक्च्युली पहिल्यांदा नाही, तब्बल 128 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये आता क्रिकेटचा समावेश होणार आहे आणि याबाबतची अधिकृत घोषणा नुकतीच 9 एप्रिल 2025 या दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने केलेली आहे. म्हणजे आता 2028मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक खेळामध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये पुरुषांचे 6 संघ व महिलांचे 6 संघ सहभागी होत आहेत आणि दोन्ही संघ T20 फॉर्मॅटमध्ये खेळणार आहेत. ऑलिम्पिकमध्ये तब्बल 128 वर्षानंतर क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. क्रिकेटसोबतच यामध्ये 28मध्ये बेसबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉस आणि स्क्वॅश या खेळाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 लॉस एंजेलिस. नेक्स्ट, नुकत्याच संपन्न झालेल्या 21व्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेमध्ये भारताने किती पदक जिंकले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10. 21वी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा नुकतीच जॉर्डनची राजधानी अम्मान या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या स्पर्धेचं आयोजन युनायटेड वर्ल्ड रेसलिंगद्वारे करण्यात आलं असून यामध्ये भारताने 10 पदक जिंकले. त्यामध्ये एक आहे सुवर्ण पदक जे मनीषा भानवाला हिने जिंकलेला आहे. 3 रौप्य पदक आहेत आणि 6 कांस्य पदक आहेत. रौप्य पदक जे आहेत ते दीपक पुनिया, उदित आणि ऋतिका हुड्डा यांनी जिंकलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 10 पदकं हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, विराट कोहली IPLमध्ये 1000 चौकार व षटकार मारणारा कितवा फलंदाज बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहिला. IPLच्या इतिहासामध्ये 1000 चौकार व षटकार मारणारा विराट कोहली हा पहिलाच फलंदाज बनलेला आहे. विराट कोहली IPLमध्ये RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळतो आणि याने आतापर्यंत IPLमध्ये 721 चौकार व 279 षटकार मारलेले आहेत. अशा पद्धतीने 1000 चौकार व षटकार मारणारा हा IPLमधला पहिलाच फलंदाज बनलेला आहे. पर्याय क्रमांक 1. सध्या चर्चेत असलेले डॉक्टर भीमराव आंबेडकर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य सरकारने मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील 258.64 वर्ग किलोमीटर
आरक्षित वनक्षेत्राला नुकतंच मध्य प्रदेशमधील 25वं अभयारण्य म्हणून घोषित केलेलं आहे आणि या अभयारण्याला डॉक्टर भीमराव आंबेडकर वन्यजीव अभयारण्य असं नाव देण्यात आलेलं आहे आणि याबाबतची घोषणा नुकतीच मध्य प्रदेश सरकारने 14 एप्रिल 2025 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त केलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे मध्य प्रदेश, राजधानी आहे भोपाळ, राज्यपाल आहेत मंगूबाई सी पटेल आणि मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. पुढचा प्रश्न, बैसाखी हा भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा सण आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंजाब. बैसाखी हा भारतातील पंजाब राज्यामध्ये साजरा केला जाणारा एक रब्बी हंगामाचा सण आहे. हा शीख आणि हिंदू संप्रदायाचा ऐतिहासिक व धार्मिक असा सण असून या दिवशी शीख संप्रदायाचं नवीन वर्ष देखील सुरू होतं. 1699 मध्ये गुरु गोविंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या खालसा पंथाचा हा स्थापना दिवस म्हणून देखील ओळखला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 पंजाब. पंजाब मॅपमध्ये इथे आहे पंजाब, राजधानी आहे चंदीगड, सध्या राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि मुख्यमंत्री आहेत भगवंत मान. नेक्स्ट, महिला कबड्डी विश्वकप 2025चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात केले जाणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिहार. महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025 आयोजन 1 ते 10 जून 2025 या कालावधीमध्ये बिहारमध्ये राजगीर या ठिकाणी केलं जाणार आहे आणि यामध्ये भारत, इराण, बांगलादेश, नेपाळ, थायलंड, हॉलंड, जपान, पोलंड, अर्जेंटिना, हंगेरी, जर्मनी, केन्या, युगांडासहित 14 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 बिहार. बिहार मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे बिहार, राजधानी आहे पटना, सध्या राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. पुढचा प्रश्न, क्रिसिलने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6.5%. क्रिसिल ही एक भारतीय क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन कंपनी आहे जी स्थापन झाली होती 1987ला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि याच क्रिसिलने भारताचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2025-26 मध्ये विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. पुढचा प्रश्न, 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 134वी. 14 एप्रिल 2025 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे 14 एप्रिल 1891 या दिवशी आणि यांचं निधन झालेलं आहे 6 डिसेंबर 1956 या दिवशी. ते एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ व समाजसुधारक होते. ब्रिटिश भारताचे ते मजूर मंत्री राहिलेले आहेत. ब्रिटिश भारतामध्ये ते मजूर मंत्री होते. सोबतच ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री देखील आहेत. त्यांना भारताच्या संविधानाचं शिल्पकार म्हटलं जातं. सोबतच त्यांनी देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते म्हणून देखील ओळखलं जातं आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 या वर्षामध्ये मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, सध्या चर्चेत असलेले PBNS 154 किंवा परभणी सुवर्णा व PBNS 184 ही कोणत्या पिकाचे वाण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 करडई. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्पाअंतर्गत विकसित केलेल्या PBNS 154 किंवा परभणी सुवर्ण आणि PBNS 184 या 2 वाहनांचं देश पातळीवर क्षेत्र वाढीस केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पीक गुणवत्ता वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या 93व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे आणि यामुळे सध्या हे 2 वाण चर्चेमध्ये आहेत. या वाणांना आता महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. उत्तर असेल PBNS 154 व PBNS 184 ही करडई या पिकाचे वाण आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला ICCने मार्च 2025चा प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार दिला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रेयस अय्यर. ICC प्लेयर ऑफ द मंथ मार्च 2025 हा पुरस्कार ICCने नुकताच श्रेयस अय्यरला जाहीर केलेला आहे. हा पुरस्कार ICCने श्रेयस अय्यरला ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील त्याच्या
उल्लेखनीय कामगिरीमुळे दिलेला आहे। या ट्रॉफीमध्ये किंवा या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्ये श्रेयस अय्यरने एकूण 243 धावा केल्या होत्या। यापूर्वीचा फेब्रुवारी 25मध्ये हा पुरस्कार शुभमन गिलला दिला होता। सलग दुसऱ्यांदा हा भारतीय खेळाडूलाच पुरस्कार मिळालेला आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 श्रेयस अय्यर। इथे ICCचा उल्लेख आलेला आहे। ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, हिची स्थापना झालेली आहे 15 जून 1909ला। मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी। सध्या अध्यक्ष आहेत भारताचे जय शहा आणि उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा। नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15 एप्रिल। वर्ल्ड आर्ट डे किंवा जागतिक कला दिन जो आहे तो कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी 15 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो। पहिल्यांदा हा दिवस 2012मध्ये साजरा करण्यात आला होता आणि हा दिवस किंवा 15 एप्रिल हा दिवस महान इटालियन चित्रकार लिओनार्डो दा विंचीचा जन्मदिवस आहे। लिओनार्डो दा विंची हे एक महान चित्रकार, शिल्पकार, वास्तुविशारद, कुशल मेकॅनिक, अभियंता, संगीतकार आणि शास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या कलेतील योगदानामुळे किंवा कलेतील उत्कृष्टतेमुळे त्यांचा जन्मदिवस दरवर्षी 15 एप्रिल हा जागतिक कला दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि यावर्षी हा दिवस आर्ट फॉर युनिटी अँड हिलिंग या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराअंतर्गत 2024चा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेल्या शकुंतला खटावकर खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कबड्डी। बघा, या आहेत शकुंतला खटावकर आणि या आपल्या भारताच्या किंवा भारतामधल्या महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत आणि यांना महाराष्ट्र शासनाकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराअंतर्गत 2024चा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी महाराष्ट्रातील खेळाडूंना दिला जाणारा सर्वोच्च प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार आहे। याची सुरुवात झाली होती 1970 या वर्षामध्ये आणि 2024चे पुरस्कार नुकतेच घोषित झालेले आहेत। यामध्ये माजी राष्ट्रीय कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव, तर पॅराऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक आर्चर आदिती स्वामी, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा सन्मान दिला जाणार आहे किंवा यांना घोषित झालेला आहे। या पुरस्काराचा पुरस्कार वितरण सोहळा जो आहे तो 18 एप्रिल 2025 या दिवशी पुणेमध्ये बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी आयोजित केला आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 शकुंतला खटावकर या कबड्डी पर्याय क्रमांक 1 या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत। पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेले सुदर्शन पटनाईक कोण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाळू शिल्पकार। हे बघा, हे आहेत सुदर्शन पटनाईक आणि हे ओडिसामधील एक प्रसिद्ध भारतीय वाळू कलाकार किंवा जगप्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत। 2014 या वर्षामध्ये भारत सरकारने त्यांना त्यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू कलाकृतींसाठी भारताचा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित केलं होतं आणि सध्या हे चर्चेमध्ये आहे कारण नुकतंच ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या सँड वर्ल्ड 2025 या आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प महोत्सवामध्ये जागतिक शांततेचा संदेश देणारे 10 फूट उंच वाळूशिल्प यांनी साकारलेलं आहे आणि याच महोत्सवादरम्यान त्यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानासाठी द फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर्स हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। हा पुरस्कार प्राप्त करणारे ते आतापर्यंतचे पहिलेच भारतीय व्यक्ती बनलेले आहेत। उत्तर असेल सुदर्शन पटनाईक हे प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत पर्याय क्रमांक 2। नेक्स्ट, आशियाई विकास बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6.7%। आशियाई विकास बँक किंवा ADB एशियन डेव्हलपमेंट बँक या बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केलेला आहे। प्रश्न आहे, लॅटिन अमेरिकेतील साहित्यातील दिग्गज पेरुवियन लेखक मारियो वर्गास लोसा यांना कोणत्या वर्षी साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2010। मारियो वर्गास लोसा यांचं नुकतंच वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे। ते पेरू या देशाचे होते आणि नोबेल साहित्य पुरस्कार विजेते राहिलेले, सोबतच ते लॅटिन अमेरिकेतील साहित्यातील दिग्गज पेरुवियन लेखक होते। यांना 2010 या वर्षामध्ये साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। सोबतच त्यांनी 1990मध्ये पेरू या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक देखील लढवली होती, त्यामध्ये त्यांना अपयश आलं होतं। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 त्यांना 2010मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे।
प्रश्न, DRDOने नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून लेझर डिरेक्टेड एनर्जी वेपन या स्वदेशी शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुर्नूल. कुर्नूल आहे आंध्र प्रदेशमध्ये. आणि DRDOने नुकतंच DRDOने विकसित केलेलं हे लेझर डिरेक्टेड एनर्जी वेपन आहे. या स्वदेशी शस्त्र प्रणालीची नुकतीच DRDOने आंध्र प्रदेशमधील कुर्नूल या ठिकाणी यशस्वी चाचणी घेतलेली आहे. हे भारताचं पहिलं स्टार वॉर्स शैलीतील लेझर शस्त्र असून यामुळे भारत अमेरिकासह काही मोजक्या महाशक्तींच्या पंक्तीमध्ये सामील झाला आहे. ड्रोन युद्धाचा वाढता धोका आणि त्यावरील परवडणाऱ्या प्रत्युत्तराच्या दिशेने टाकलेलं हे भारताचं एक ऐतिहासिक पाऊल मानलं जात आहे. DRDOने विकसित केलेली ही लेझर डायरेक्टेड एनर्जी वेपन ही वाहनावर बसवलेली लेझर प्रणाली असून ही प्रणाली उच्च शक्तींच्या प्रकाश किरणांनी ड्रोन आणि ड्रोनच्या झुंडींना काही सेकंदामध्ये निष्क्रिय करण्यास सक्षम आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कुर्नूल. इथे DRDOचा उल्लेख आलेला आहे. DRDO लॉंग फॉर्म होतो डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. ही भारत सरकारची संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असणारी एक संशोधन संस्था आहे आणि ही भारतीय सशस्त्र दलांसाठी आवश्यक असलेलं संरक्षण तंत्रज्ञान, प्रणाली आणि उत्पादने विकसित करण्याचं काम करते. हिची स्थापना किंवा DRDOची स्थापना झालेली आहे 1958 या वर्षामध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या समीर व्ही कामत हे DRDOचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस सियाचीन दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 13 एप्रिल. जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर सेवा देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 13 एप्रिल हा दिवस भारतामध्ये सियाचीन दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय अग्निसेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 14 एप्रिल. भारतात दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय अग्निसेवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आगीपासून बचाव कसा करावा त्या अनुषंगाने सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसंच आपत्तीत अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेलं बलिदान या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस युनाइट टू इग्नाइट अ फायर सेफ इंडिया फायर सेफ्टी कंट्रीब्यूट टूवर्ड्स नेशन बिल्डिंग या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. हा आहे राष्ट्रीय अग्निसेवा दिन जो 14 एप्रिल साजरा होतो. आणि जर असं विचारलं की आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी असतो तर तो दरवर्षी 4 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया यूथ गेम्स 2025चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे किंवा येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिहार. बिहार या राज्यामध्ये 4 मे ते 15 मे 2025 या कालावधीमध्ये खेलो इंडिया यूथ गेम्स 2025चं आयोजन केलं जाणार आहे. याचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. आणि नुकतंच 14 एप्रिल 2025 या दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी या खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 या खेळाचा लोगो, शुभंकर आणि थीम सॉन्ग लॉन्च केलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बिहार. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आवाज दिन म्हणून साजरा करण्यात येतो? वर्ल्ड व्हॉइस डे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16 एप्रिल. आवाज हे केवळ संवादाचं माध्यम नाही तर ते आपल्या ओळखीचं आणि अभिव्यक्तीचं देखील साधन आहे. यामुळे आपल्या आवाजाचं महत्त्व आणि त्याची काळजी याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 16 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आवाज दिन म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18 एप्रिल. दरवर्षी 18 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ परिषद यांच्याकडून संयुक्तपणे सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस आपत्ती आणि संघर्षामधून वारसा या थीमवर साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 जागतिक वारसा दिन दरवर्षी 18 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, डस्ट लेक हा भारत व कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे? याचं बरोबर
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उझबेकिस्तान. डस्ट लेक हा भारत व उझबेकिस्तान या देशांचा संयुक्त लष्करी सराव आहे. 2025मध्ये या युद्ध सरावाचं 6वं संस्करण जे आहे ते 16 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि हा युद्ध सराव दोन्ही देशातील म्हणजे भारत आणि उझबेकिस्तान या दोन्ही देशांतील लष्करी सहकार्य वाढवणं व संयुक्त अभियानांची क्षमता वाढवून विशेषतः शहरी व डोंगरी भागामध्ये दहशतवाद विरोधी अभियान राबवणे या उद्देशाने हा सराव आयोजित केला जातो. याची सुरुवात 2019मध्ये झालेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 उझबेकिस्तान. उझबेकिस्तान मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे उझबेकिस्तान. राजधानी आहे ताश्कंत. सध्या राष्ट्रपती आहेत शौकत मिर्झियोयेव. पंतप्रधान किंवा PM आहेत अब्दुल्ला अरिपो आणि करन्सी आहे उझबेक सोम. नेक्स्ट, न्यायमूर्ती BR गवई यांची भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 52वे. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश संजय खन्ना हे 13 मे 2025 या दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. आणि परंपरेनुसार विद्यमान सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाची शिफारस करतात. त्यानुसार त्यांनी किंवा या संजय खन्ना यांनी न्यायमूर्ती BR गवई यांची भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस भारताच्या केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केलेली आहे. न्यायमूर्ती गवई यांची नियुक्ती झाल्यानंतर ते भारताचे 52वे सरन्यायाधीश बनणार आहेत. न्यायमूर्ती BR गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960चा असून महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्याचे ते रहिवासी आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 52वे. पुढचा प्रश्न, संरक्षण साहित्य महोत्सव कलम आणि कवच 2.0 चे आयोजन नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. संरक्षण सुधारणांद्वारे भारताचा उदय सुरक्षित करणे या थीमवर संरक्षण साहित्य महोत्सव कलम आणि कवच 2.0 चे आयोजन नुकतंच 15 एप्रिल 2025 या दिवशी नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटरमध्ये करण्यात आलेलं आहे. या महोत्सवामध्ये AI, सायबर तंत्रज्ञान, क्वांटम संगणक, ड्रोन, अवकाश तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टरसह संरक्षण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12 एप्रिल. 12 एप्रिल हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 1961मध्ये युरी गागरिन बाह्य अवकाशात प्रवास करणारा पहिला मानव बनला होता. त्या ऐतिहासिक क्षणाचं स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 12 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, अंबाजोगाई या शहराला राज्य शासनाच्या वतीने नुकतेच पुस्तकाचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील कितवे पुस्तकाचे गाव बनले आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5वे. बीडमधील अंबाजोगाई शहर हे पुस्तकाचं गाव म्हणून उच्च तंत्र शिक्षण उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी घोषित केलेलं आहे किंवा याची घोषणा केलेली आहे. आणि राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे अंबाजोगाई हे राज्यातील 5वं पुस्तकाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2017मध्ये तत्कालीन सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून पुस्तकाचे गाव हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि या अंतर्गत 4 मे 2017 या दिवशी सातारा जिल्ह्यातील भिल्लार हे गाव महाराष्ट्रामधलं पहिलं पुस्तकाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं होतं. याशिवाय या योजनेअंतर्गत आतापर्यंत छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ, इतर झाले वेरूळ आहे, वेरूळ, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले आणि सातारा जिल्ह्यातील अंकलखोप या गावांना पुस्तकाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि अंबाजोगाई हे आपल्या महाराष्ट्रातील 5वं पुस्तकाचं गाव बनलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 5वे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याने एप्रिल 2025मध्ये आपला 78वा स्थापना दिवस साजरा केला आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. 15 एप्रिल 2025 या दिवशी हिमाचल प्रदेशने आपला 78वा स्थापना दिवस साजरा केला आहे. 15 एप्रिल 1948 रोजी 30 लहान आणि मोठ्या संस्थानांचं एकत्रीकरण करून या राज्याची स्थापना केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 एप्रिल हा दिवस हिमाचल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश मॅपमध्ये इथे आहे हिमाचल प्रदेश. राजधानी आहे शिमला. सध्या राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या ॲथलीट समितीच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मीराबाई चानू. भारतीय ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानू यांची भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या ॲथलीट समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय भारोत्तोलन महासंघाची ॲथलीट समिती ही भारतीय भारोत्तोलन महासंघाची प्रशासकीय बाबींमध्ये सक्रिय वेटलिफ्टरचं प्रतिनिधित्व आणि समर्थन करणारी समिती आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मीराबाई चानू. मीराबाई चानू त्या एक भारतीय भारोत्तोलन किंवा वेटलिफ्टर आहेत. मीराबाई चानूने 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. यासोबतच कॉमनवेल्थ गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनमध्ये अनेक पदकं देखील जिंकलेली आहेत. या मीराबाई चानूच्या खेळातील योगदानासाठी मीराबाई चानूला भारत सरकारने 2019मध्ये पद्मश्री आणि 2018मध्ये खेलरत्न पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेला आहे. नेक्स्ट, मॉर्गन स्टॅनलेने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? मॉर्गन स्टॅनलेने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.1% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 6.1%. मॉर्गन स्टॅनले ही एक अमेरिकन मल्टीनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँक व फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025मध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. टाटा ट्रस्टने सुरू केलेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट हा सेंटर फॉर सोशल जस्टिस, कॉमन कॉज, कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह, दक्ष, टीस यासारख्या संस्थांच्या मदतीने तयार करण्यात येतो. आणि हा रिपोर्ट किंवा हा अहवाल देशातील राज्यांमध्ये न्यायसंस्थेचं काम कसं चालतं त्यानुसार राज्यांचं मूल्यांकन करून तयार केला जातो. आणि या अहवालानुसार या रिपोर्टनुसार न्यायदानाच्या रँकिंगमध्ये पुन्हा एकदा दक्षिणेकडील राज्यांनी बाजी मारलेली आहे. पोलीस, न्यायव्यवस्था, तुरुंग आणि कायदेशीर मदत या 4 निकषांच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये यावर्षी पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राहिलेला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिसा, पंजाब, महाराष्ट्र ही राज्ये टॉप 10मध्ये राहिलेली आहेत. महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर पोहोचला आहे. लास्ट वेळेस किंवा 2022मध्ये यामध्ये महाराष्ट्र जो आहे तो 12व्या स्थानावर राहिला होता. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. कर्नाटक मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे कर्नाटक. राजधानी आहे बेंगलुरू. सध्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि मुख्यमंत्री आहेत सिद्धरमैया.